आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या आता 34 वरून 38 होणार। केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजुरी। प्रलंबित खटल्यांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी निर्णय। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट। पुढील 4 दिवस कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट येणार। विदर्भ, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। अरबी समुद्रात लवकरच चक्रीवादळ प्रणाली निर्माण होण्याची शक्यता। केरळ किनारपट्टी जवळ तयार होण्याचा अंदाज। मात्र या संभाव्य चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही। राज्य सरकारकडून सरकारी नोकर भरतीच्या प्रक्रियेत मोठे बदल। वर्ग अ, वर्ग ब आणि सोबतच वर्ग क ची कर्मचारी भरतीही एमपीएससी मार्फत होणार। तर गट ब आणि गट क च्या निवडीवेळी मुलाखती होणार नाहीत। रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया आता वेगानं पुढे सरकणार। सर्व शाळांना 31 मे पर्यंत रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करा। शिक्षण विभागाचे निर्देश। राज्यभरात आजपासून नर्सिंगच्या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा। राज्यातील 115 केंद्रांवर परीक्षा। 47,722 विद्यार्थ्यांची नोंदणी। इयत्ता 6वीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला राज्यस्तरीय सुकाणू समितीची मंजुरी। जून महिन्यापासून नवा आराखडा लागू केला जाणार। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती।